नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 27 मार्च 2018 तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्या सर्व परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या असू शकतात। तर फार वेळ न करता आपण लवकरात लवकर सुरू करूया। तत्पूर्वी तुम्ही आपले चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून सर्व विषयांचे जे अभ्यासक्रम जो आहे आपण यामध्ये कव्हर केला आहे त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील आणि नवीन व्हिडिओज जे अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। पूर्णपणे फ्री आहे। सर्वात प्रथम जी बातमी आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय वैधता तपासणार आहे, बहुपत्नीत्वाची घटना समीक्षा जी आहे ती करणार आहे। बहुपत्नीत्व व निकाह हलाला म्हणजे काय या संदर्भात पहिले त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर बहुपत्नीत्व म्हणजे मुस्लिम पुरुषाला 4 महिलांशी लग्न करण्याचा हक्क आहे। निकाह हलाला म्हणजे मुस्लिम महिलेला घटस्फोट घेतलेल्या पहिल्या पतीशी लग्न करायचे असेल तर तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न करणे गरजेचे आहे। त्यानंतर तिला त्या पुरुषाशी घटस्फोट घ्यावा लागेल, त्यानंतरच या महिलेला पहिल्या पतीशी लग्न हे करता येणार आहे। तर 7 महिन्यापूर्वी जे तिहेरी तलाक या घटनाविरोधी असल्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आता मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांची घटनात्मक वैधता तपासणार आहे। या संदर्भातील याचिकांवर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी ही होणार आहे। सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्रीय विधी मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाला नोटीस बजावली असून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलेलं आहे। दिल्ली स्थित नफिसा खान यांनी बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला व इतरांनी या प्रथेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे। तिहेरी तलाकवर निकाल देताना सरन्यायाधीशांच्या 5 सदस्यांच्या घटनापीठाने बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला हे मुद्दे विचारार्थ खुले ठेवले होते। हा युक्तिवाद सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने विचारात घेतला। तर यामध्ये जे आहे वेगवेगळे कायदे ज्यांनी जे बघितले तर मुस्लिम वैयक्तिक कायद्यामुळे पती व पत्नी जिवंत असताना पुन्हा विवाह करण्यासंबंधी तरतूद असलेले भारतीय दंडविधानाचे कलम 494 हे मुस्लिम समुदायाला लागू होऊ शकत नाही। कुठलीही विवाहित मुस्लिम महिला पतीविरुद्ध दुसरे लग्न केल्याची तक्रार नोंदवू शकत नाही। हे अन्याय असून मुस्लिम विवाह कायदा 1939 हा घटनाबाह्य आणि कलमेच्या 14, 15, 21 आणि 21 कलमाचा भंग असणाऱ्याने तो रद्द करावा अशी मागणी नफिसा यांनी केली होती। तर त्यावरती ही जी आहे घटना समीक्षा करण्याचा निकाल जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। यामुळे जो आहे स्त्री पुरुष समानतेच्या अधिकार उल्लंघनाचा आधार देण्यात आलेला आहे। 2 प्रथांमुळे स्त्री पुरुष समानतेचे उल्लंघन होते। यासह विविध आधारांवर या प्रथांना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयाने सध्या सुनावणी करीत आहे। महिलांचे मूलभूत अधिकार निश्चित करण्यासाठी बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला यांच्यावर बंदी घालणे ही काळाची गरज असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटलेलं आहे। तर त्यांनीसुद्धा परत जे घटनेचे कलम आहेत 14, 15 आणि 21 या कलमांचं उल्लंघन करणाऱ्या या प्रथा आहेत। तर हे जे कलम आहेत हे कलम जे आहेत हे आपल्या मूलभूत हक्कांचे आहेत। कलम 12 ते 35 आपल्या मूलभूत हक्कांमध्ये येतात। याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला आहे आपल्या मूलभूत हक्कांबाबतचा। तर आपले मूलभूत हक्क कोणते आहेत तर तो व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मी इथे देणार आहे। इथे जो बॉक्स येईल त्यावरती तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला त्याची लिंक ही मिळून जाईल। तर या ज्या उल्लंघन करणाऱ्या प्रथा आहेत त्या सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांना घातक असल्याचे यात नमूद करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये जो पुढे निकाल देणार आहे याबद्दलचे डिटेल जेव्हा माहिती येईल त्याबद्दल आपण माहिती ती घेऊयात। 1 जानेवारी रोजी जे दंगे झाले होते कोरेगाव भीमा येथे त्याच्या विरोधात जो आहे सरकार विरोधात काल एल्गार मार्च हा काढण्यात आला। संभाजी भिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये हा मोर्चा काढला होता। कोरेगाव भीमामध्ये जातीय विद्वेष पसरून सर्वसामान्यांना दगलीत होळपणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक केली नाही तर पुढील मोर्चा यापेक्षाही भव्य असेल। मोर्चेकरी भाकऱ्या बांधून परत येतील असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे। तर हा मोर्चा काल मुंबईमध्ये निघाला होता। तर सरकारने असं म्हटलं आहे की भिडेंविरुद्ध कुठलेच पुरावे हे नाहीत। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची विधिमंडळात भेट घेतली। त्यावेळी भिडे यांच्या दंगलीत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही। ज्या महिलेने भिडे
यांच्या विरोधात तक्रार केली होती, तिने आपले म्हणणे मागे घेतले आहे. त्यानंतरची पुढील जी बातमी आहे ती म्हणजे IMDचा एक अंदाज अचूक ठरलेला आहे. उत्तर भारतातून आलेल्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांचा प्रभाव जो आहे हा महाराष्ट्रामध्ये जाणवू लागलेला आहे. मार्चमध्येच राज्याच्या सर्व भागामध्ये उष्णतेची लाट ही आलेली आहे. पर्यावरणासंदर्भातील ही बातमी आहे. यंदा उन्हाळा लवकर येईल हा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला अंदाज खरा ठरल्याचं स्पष्ट होत आहे. गेले 2 दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर पोहोचला आहे. मुंबईसह कोकण विभागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या लाटांसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. 1-2 दिवस तापमान अशाच प्रकारे राहण्याची शक्यता आहे. काल मुंबई येथे 41 अंशापेक्षा जास्त तापमान हे जे आहे नोंदवण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जो आहे पारा जो आहे 38 अंशाच्या वरती गेलेला आहे. तर एका शेतकऱ्याचा जो आहे उष्माघाताने मृत्यूसुद्धा झालेला आहे. विदर्भामध्ये तर पारा जो आहे हा 40 अंशाच्या जवळपास पोचलेला आहे. तर आपली परीक्षा जी आहे आता तुम्हाला माहिती आहे ही उन्हाळ्यातच आहे. उन्हाळ्याचा जो आहे प्रखर असेल आणि दुपारी आपला जो पेपर आहे हा दुपारी 11 वाजता आणि 3 वाजता असणार आहे. भरपूर उन्हामध्येच आपले पेपर आहेत. तर तुम्ही पेपरला जाताना संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला स्वतःला शांत ठेवणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या. पाण्याची बॉटल तुमच्याकडे असू द्या. पेपरला जाताना ग्लुकोजचं जे पाणी असेल ते तुम्ही पिऊन जा. तर तुमची स्वतःची काळजी घेणं हे यामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. IITMच्या ग्लोबल एम्प्लेस फोरकास्ट सिस्टीमने मॉडेलनुसार आणखी 2 दिवस उत्तर कोकणातील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता यामध्ये वर्तवलेली आहे. कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. कोल्हापूर विमानतळात छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची घोषणा त्यांनी विधानसभेमध्ये केली आणि असा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर केला. छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळात देण्याची घोषणा 17 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आली होती. 17 जानेवारी 18 रोजी मंत्रिमंडळात ठराव करून 1 महिन्यातच वचनपूर्ती करण्यात आलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांचे विचार व वारसा जो आहे छत्रपती राजाराम महाराज यांनी पुढे चालवला. कोल्हापूर संस्थानात दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापार वाढीसाठी विमानतळ असावे या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी 1930 ते 35 या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी 170 एकर जागा जी आहे ही संपादित केली होती. विमानतळाचे उद्घाटन जे आहे 4 मे 1940 रोजी राजाराम महाराजांच्या हस्ते झाले होते. तर 78-79 मध्ये या विमानतळाचे विस्तारीकरण झाले. जिल्ह्यातील उद्योग शेती क्षेत्राला विकासाची झेप घेण्यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केले होते आणि या कर्तृत्वाची दखल घेऊन सरकारने कोल्हापूर विमानतळात छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव हा संमत केलेला आहे. हा प्रस्ताव आता भारतीय विमान प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. तर भारतामध्ये जे विमानतळांचं रखरखाव सगळा केला जातो, मॅनेजमेंट जे आहे ते पूर्ण AAIकडे आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विमान प्राधिकरण. ते तुमच्या लक्षात असू द्या. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे जे आहे ज्यांच्याकडे विमानतळांचं पूर्ण मॅनेजमेंट आहे. भगतसिंग खटल्यातील माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. पाकिस्तानामधनं ही बातमी आलेली आहे. महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्यावरील ब्रिटिश काळातील खटल्यासंबंधीच्या काही नोंदी पाकिस्तानने पहिल्यांदाच जाहीरपणे दाखवल्या आहेत. यामध्ये भगतसिंग यांना फाशी दिल्याची कागदपत्रांचीही माहिती आहे. ब्रिटिशांनी भगतसिंग यांना वयाच्या 23व्या वर्षी 23 मार्च 1931 रोजी लाहोर इथे फाशी दिली होती. आपण याबद्दल माहिती घेतली होती. हुतात्मा दिन जो होता 23 मार्च हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 23 तारखेच्या पेपरमध्ये याबद्दल व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती दिली होती. वसाहत सरकारविरुद्ध कट रचण्याच्या आरोपाखाली त्यांची सुनावणी झाली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या विरोधात खटला दाखल केला गेला. ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सॉन्डर्स याच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या खटल्याची सविस्तर माहिती जी आहे ती पंजाब आर्काइव्ज डिपार्टमेंट यांच्याकडून दाखवण्यात आलेली नाही. खटल्यासंबंधीची सर्व माहिती तयार नसल्याचे कारण यासाठी सांगण्यात येत आहे. विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की खटल्यासंबंधीची काही माहिती आम्ही तयार केलेली आहे. यासंबंधीची सर्व माहिती कदाचित मंगळवारी जाहीर केली जाईल. जाहीर केलेल्या माहितीमध्ये भगतसिंग यांनी 27 ऑगस्ट 1930 रोजी न्यायालयात केलेली विनंती, 21 मे 1929 रोजी भगतसिंग यांनी केलेली याचिका, सरदार किशन सिंग भगतसिंग यांच्या वडिलांनी फाशीच्या शिक्षेविरोधात केलेली याचिका, तसेच भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतरचे तुरुंग अधीक्षकाने 23 मार्च 1931 रोजी दिलेल्या सर्टिफिकेटचा समावेश यामध्ये आहे.
तुरुंगामध्ये रोज वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्यासंबंधीच्या याचिकेचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ समीक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉक्टर के. शिरवाडकर यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ समीक्षक, शेक्सपियरच्या मराठी साहित्याचे अभ्यासक आणि मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉक्टर केशव रंगनाथ उर्फ के. शिरवाडकर यांचं वयाच्या 91व्या वर्षी वृद्धापकाळामध्ये पुण्यामध्ये निधन झालं. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांचे बंधू होते. शिरवाडकर यांचा जन्म जो आहे हा 25 ऑक्टोबर 1926 रोजी नाशिक येथे झाला होता. MA ती पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॉवेल इन इंग्लिश अँड सोशल चेंज या विषयावर प्रबंध सादर करून PhD संपादन केलेली आहे. 1950 नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर ते 1973 ते तिथे प्राचार्य होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 1984 ते प्रपाठक आणि 2 वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते कार्यरत होते. त्यांची बरेच पुस्तके जी आहेत महत्त्वाची आहेत, जसं रंगविश्वातील रसयात्रा, शेक्सपियर, आपले विचार विश्व ही त्यांची पुस्तके गाजलेली होती. तसेच मार्क्सवादी साहित्य विचार, साहित्यवेद, तो प्रवास सुंदर होता, हे विवा शिरवाडकरांवरचं कुसुमाग्रजांवरचं जे लिहिलेलं जीवन आणि साहित्य पुस्तक आहे. सार गीता रहस्याचे हे सुद्धा पुस्तकं त्यांची गाजलेले पुस्तकं आहेत. या सर्व पुस्तकांच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, त्यावरती तुम्ही ते बघू शकता. फार चांगले पुस्तकं त्यावरती आहेत आणि त्यांना व्यासंगी प्राध्यापक आणि सौंदर्यवादी समीक्षक असं सुद्धा म्हटलं जात होतं. तर त्यांची पुस्तकी जी आहे ती फार उत्तम होती. त्यांनी MA केल्यानंतर इंडियन नॉवेल इन इंग्लिश अँड सोशल चेंज या विषयावर प्रबंध सादर करून त्यामध्ये PhD ही घेतली होती. कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा यामध्ये भारताला 3रं वैयक्तिक सुवर्णपदक मिळालेलं आहे. यामध्ये उदयोन्मुख खेळाडू अनिश भानवाल याने भारताला 3रं सुवर्णपदक जिंकून दिलं. 15 वर्षीय अनिशने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ही बाजी मारलेली आहे. कुतूहल हे सदर आपण कव्हर करतोय. यामध्ये आज आपण जी माहिती घेणार आहोत क्लोरीन या मूलद्रव्याबद्दल. आपल्याला माहिती आहे क्लोरीन जसं पाणी शुद्ध करण्यासाठी जे आहे ते क्लोरीन हा वायू वापरला जातो. स्विमिंग पूलमध्ये आपण जातो, तर स्विमिंग पूलमध्ये बरेच वेळा डोळे चुरचुरल्यासारखे वाटतात, कधी नळातून येणाऱ्या पाण्याला उग्र वास येतो, तर हा क्लोरीन वायूमुळे हा आपल्याला येतो. याचा अणुक्रमांक जर आपण बघितला तर 17 हा अणुक्रमांक आहे. आणि क्लोरीन मूलद्रव्याचे स्थान जे आहे आवर्त सारणीतील 3ऱ्या आवर्तनात आणि 17व्या गणामध्ये आढळून येतं. सामान्य तापमानाला क्लोरीन वायू हिरवट पिवळ्या रंगाचा असतो. पाणी शुद्ध करण्यासाठी या वायूचा वापर गेली अनेक वर्षापासून केला जात आहे. अगदी सन 1900 पासून पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी आणि सन 1920 पासून तरण तलावातील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी क्लोरीन वायू वापरला जातो. ह्या वायूचा शोध जो आहे हा 1774 साली कार्ल विल्यम शील या शास्त्रज्ञाने लावला. हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून हे पायरोलुझाईट, ज्याला मॅग्नेशियम डायऑक्साईड बरोबर तापवल्यानंतर या पिवळसर हिरव्या दाट वायूची निर्मिती होते. त्याच्या वायासाने गुदमरल्यासारखे वाटते असे निरीक्षण त्यांनी बघितलं. आणि तसेच वायूने लिटमस कागद, पाने, फुले रंगहीन होतात. कार्ल शीलने क्लोरीन वायूचा हा विरंजक, ज्याला ब्लिचिंग आपण म्हणतो, ब्लिचिंग गुणधर्मसुद्धा नोंदवून ठेवला होता. म्हणून ब्लिचिंग पावडरमध्ये जे आहे ते ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन हा एक घटक असतो. हॅम्फ्री डेव्ही यांनीही क्लोरीनवर काही प्रयोग केले आहेत आणि 1810 क्लोरीन संयुग नसून मूलद्रव्य आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. क्लोरीनच्या हिरवट रंगाच्या रंगावरून क्लोरो या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याला क्लोरीन हे नाव देण्यात आलं. म्हणजे हिरवा रंग आहे म्हणून त्याच्यावरती क्लोरोफॉर्म तुम्हाला माहीत असेल, तर त्यावरून क्लोरो या हिरव्या रंगावरून त्याला क्लोरीन हे नाव ग्रीक शब्दावरून देण्यात आलं. क्लोरीन निसर्गतः मुक्त स्थितीत आढळत नाही. हॅलाइट, ज्याला सोडियम क्लोराईड आपण म्हणतो, NaCl जे मीठ आहे, हे क्लोरीन मिळण्याचे मुख्य खनिज आहे. कार्नालाइट, मॅग्नेशियम पोटॅशियम क्लोराईड आणि सिल्वाईट म्हणजे पोटॅशियम क्लोराईड या खनिजांमधून सुद्धा क्लोरीन मिळतं. आपल्या रोजच्या वापरातलं जे मीठ आहे सोडियम क्लोराईड ज्याला आपण म्हणतो, हे क्लोरीनचा संयुग आहे. मानवी शरीरात एक दाहक आम्ल असते, ते म्हणजे मानवाच्या पोटात असलेलं हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोजन आणि क्लोरीनचं संयुग हे आपल्या
अन्नपचनास मदत करतं. शरीरातील मीठ, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड हे चेतासंस्थेला कार्यक्षम ठेवतं. अत्यंत सूक्ष्म प्रमाणात झाडांनाही त्याची आवश्यकता असते, अन्यथा पाने पिवळी पडू शकतात. क्लोरीन हा वायू अत्यंत क्रियाशील असल्याने फक्त निष्क्रिय वायू सोडून सगळ्यांशी हा संयोग करतो. व्यक्तिभेद हे सदर. व्यक्तिभेदमध्ये आज जी माहिती आली ती नरसय्या आडम यांच्याबद्दल आलेली आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करून त्यांना न्याय कसा मिळेल याचं ध्यासाने समाजकारण राजकारणात अनेक जण काम करतात. त्यात फायद्या तोट्याचा विचार नसतो. अशापैकी एक म्हणजे सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून विधानसभेवर 3दा निवडून गेले होते. त्यांना नुकतेच कामगार महर्षी गंध आंबेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकेकाळी गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये गिरणी कामगारांची मोठी ताकद होती. नरसय्या आडम यांचे वडील हे गिरणी कामगार तर आई विडी कामगार होत्या. त्यामुळे बेताची घरची परिस्थिती असल्याने त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. पुढे कुटुंबाला हातभार लावावा यासाठी ते एखाद्या दुकानाचे हिशोब लिहू लागले. त्यातून ते आडम मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर त्यांनी जे आहे कामगारांसाठी भरपूर कार्य केलं. कामगारांनंतर सोलापूर महानगरपालिकेवर विजयी झाले, विधानसभेवर निवडून आले, 3 वेळा ते आमदार झाले. असंघटित कामगाराच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. या कामाची पावती म्हणून आदर्श लोकप्रतिनिधीचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. एकीकडे संघर्षातून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून सोलापूरमध्ये 10,000 महिला विडी कामगारांसाठी कॉम्रेड गोदाताई परुळेकर घरकुलाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी साकारला. त्यांच्या लोकार्पणासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. आता त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून असंघटित कामगारांसाठी 30,000 घरकुले उभारण्याची योजना हाती घेतली आहे. त्याला केंद्र व राज्य सरकारची मान्यता मिळालेली आहे. कामगार चळवळीत काम करताना साम्यवादी विचारधारेशी तडजोड न करता सतत संघर्ष करणे हे आडम मास्तरांचे वैशिष्ट्य. पूर्वी ते सायकलवरून फिरत, आता रिक्षातून फिरतात. हाच काय त्यांच्यात झालेला बदल असं म्हटलं गेलं आहे. त्यांच्याकडे 2004मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारीसुद्धा आली होती. त्यामुळे त्यांचा संघर्ष जो आहे हा फार मोठा आहे. दृष्टिक्षेप यामध्ये रिझर्व्ह बँकेने एक माहिती आज दिलेली आहे. तर विदेशात शिकण्यासाठी पाठवण्यात आलेलं धन किती आहे भारतातून, तर जानेवारी 2017मध्ये हे आकडे जे दिले आहेत दशलक्ष डॉलरमध्ये दिले आहे. 179.1 दशलक्ष डॉलर, जवळपास 17.91, जवळपास 18 कोटी डॉलर जे आहे परदेशामध्ये देण्यात आलेले आहे. ही जे आहे निवासी व्यक्तींसाठी उदारीकृत योजनेअंतर्गत देण्यात आले. तर जानेवारी 2018मध्ये हा आकडा वाढून 231 दशलक्ष डॉलर हा झालेला आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.